छावा भाग 26. मध्यरात्र टळत आली तरी राजे आपल्या महालात शंभूराजांशी बोलत होते. रजपुताच्या गोटात पाळायच्या रीतीभातीच्या गोष्टी सांगत होते. मिर्झा राजांना दादाजी म्हणत चला, आमच्या ठिकाणीच त्यांना माना, कमी बोला, त्यांच्यासमोर मस्तकीचा टोप उतरू नका, अशा सूचनांवर सूचना त्यांनी संभाजीराजांना दिल्या. राजे बोलता बोलता मध्येच थांबत होते. सईबाईंच्या आणि मासाहेबांच्या आठवणींनी त्यांचे मन घोसळून येत होते. संभाजीराजे त्यांचा प्रत्येक बोल ध्यान देऊन ऐकत होते. राजे बोलता बोलता थांबले की त्यांची दगडबंद भिंतीवर पडलेली केवढी तरी मोठी सावली ते आपले डोळे ताणून साठवून घेत होते. राजांचे दोन अस्सल राजकारणी ओठ संभाजीराजांच्या कानात जीवनाचा विश्वास भरीत होते. त्यांना पहिल्या धावणीला तयार करून घेत होते. त्यांच्या मनाची बांधणी साधित होते. एकदा संभाजीराजांच्याकडे आणि एकदा एका मोठ्या चिराखदानाच्या झाडाकडे बघत राजे विचारमग्न झाले. ते झाड त्यांना सईबाईंच्या सारखेच वाटले. आपल्या ज्योतीचे असंख्य डोळे करून ते आपल्या एकल्या जीवाला शंभूबाळांना एकटक बघते आहे, असा विचित्र विचार राजांच्या मनात तरळून गेला. आपली सावळ्या रंगाची सावली मागून चालती घेत राजे संभाजीराजांच्या अगदी जवळ आले. त्यांचा चेहरा आपल्या निमुळत्या बोटांच्या ओंजळीत घेऊन त्यांनी त्यांच्या डोळ्यात क्षणभर एकटक रोखून पाहिले. लागलीच त्यांचे छोटेखानी खांदे आपल्या बळकट बोटांनी घट्ट आवळून धरीत त्यांनी केवढ्या तरी निर्धारी आवाजात त्यांना विचारले, दैवी संकल्पाने मानवी साधनाला विचारावे तसे, खरं खरं सांगा, रजपुताच्या गोटात जायला तुमचं मन कच तर खात नाही? नाही. फरसबंदीवर पडलेल्या झळझळीत सोनमोहरेचा यावा तसा खणखणता जबाब आला. मग विचार कसला करताय? काहीच बोलत नाही तुम्ही शंभूबाळ? राजांनी त्यांचे खांदे हलविल्यासारखे केले. त्या गोटात आमची एक अडचण होणार आबासाहेब. राजांच्या डोळ्यांना डोळे जोडून संभाजीराजे म्हणाले. कसली अडचण? बोला. राजांच्या भुवयांनी अंदाज घेताना कमान बाग चढविला. इथं गडावर रोज आंघोळ करून पेहराव चढविल्यावर थोरल्या आऊसाहेब आमच्या कपाळी शिवगंध रेखतात. रजपुताच्या गोटात ते कपाळी कोण रेखणार? काहीच अंदाज नसलेला तो प्रश्न ऐकून राजे थरकून उठले. न राहवून त्यांनी शंभूराजांचे मस्तक आपल्या छातीशी बिलगत घेतले. संभाजीराजांच्या कपाळीचे शिवगंध राजांच्या छातीवरील कवड्यांना भिडले. ज्येष्ठाच्या पौर्णिमेचा दिवस उजाडल्यागत झाला. पावसाळी ढगांची शिबंदी आभाळात तळ टाकून पडल्यामुळे उजाडले तरी तसे वाटत नव्हते. आज संभाजीराजे नेताजीराव पालकरांच्या सोबतीने गड उतरणार होते. उग्रसेन शंभूराजांना घेऊन जाणार होता. सगळ्या गडावर एक विचित्र कोंदटलेपण पसरले होते. पहाट स्नान केलेल्या संभाजीराजांनी अंगावर खास ठेवणीतला पेहराव घेतला. जरी कोयरीचा निळाशार जामा आणि गडद केशरी टोप असा राजांच्या सारखा तो पेहराव होता. कमरेला छोटेखानी जमदाडीचे बंद आवळले होते. दर्शनासाठी संभाजीराजे जिजाऊसाहेबांच्या महाली आले. तिथे पुतळाबाई आणि धाराऊ होत्या. संभाजीराजांनी त्या सर्वांना पायांवर डोके ठेवून नमस्कार केले. धाराऊने अदबीने धरलेल्या तबकातील गंध अष्टगंधाने जिजाऊसाहेबांनी संभाजीराजांच्या कपाळी शिवगंधाची दळे रेखली.
त्यांचे पिंडीसारखे मुख बघताना जिजाऊंचे मन मायेने भरून आले. त्यांना प्रेमभराने जवळ घेत त्या म्हणाल्या, बाळशंभू, गैरअंदाज कुठं काही खाऊ नका. नेताजी सांगतील ते ध्यान देऊन करा. जिजाऊंना पुढे काही बोलवलेच नाही. धाराऊकडे बघत त्या म्हणाल्या, धाराऊ, बाळराजांच्या न्याहारीचा थाळा जोडून आणा. जी म्हणत ती निघून गेली. जिजाऊ पुतळाबाईंनी संभाजीराजांना देवमहालात आणले. देव्हाऱ्यात अष्टभुजा जगदंबेची हत्यारे पेललेली, डोळे विस्फारलेली क्षात्रमंगल मूर्ती पायाखाली महिषासूर रगडीत उभी होती. तिच्या पायांवर बेलभंडारा वाहून शंभूराजांनी तिला दंडवत घातला. जिजाऊंनी भंडाऱ्याची 2 बोटे संभाजीराजांच्या कपाळावरच्या शिवगंधावर आडवी ओढली आणि शंभूराजांना घेऊन त्या राजांच्या महालाकडे चालल्या. पुतळाबाई बाळराजांच्या न्याहारीची व्यवस्था लावण्यासाठी माघारी वळल्या. राजे आपल्या महालात सरलष्कर नेताजी पालकरांना हर तऱ्हेच्या सूचना देत होते. जी म्हणून आपली थोराड पगडी डोलवून नेताजी त्या ध्यान देऊन ऐकत होते. त्यांच्या हाताची मूठ कमरेच्या तलवारीच्या मुठीवर घट्ट आवळलेली होती. मासाहेब येत आहेत अशी वर्दी राजांना मिळाली. राजे आणि नेताजी आपले बोलणे तसेच सोडून महालाच्या उंबरठ्यापर्यंत आले. जिजाऊ संभाजीराजांच्या सह राजांच्या महालात प्रवेशल्या. मुजरे झाले. संभाजीराजांनी राजांच्या पायांवर डोके ठेवले. त्यांना उठवून जवळ घेत राजे म्हणाले, बाळराजे, नेताजी काका तुमच्या संगती येत आहेत. काही लागलं सवरलं तर त्यांना सांगा. मिर्झा राजांना दादाजी म्हणत चला. जी संभाजीराजांनी होकार भरला. नेताजीराव, बाळराजांची खुशाली खबर आम्हास रोज पोहोचती करीत चला. सावलीसारखे तुम्ही त्यांच्या पाठीशी रहा. जिजाऊंनी नेताजींना आपली खास इच्छा सांगितली. मासाब, बाळधण्याच्या केसाला धक्का लागला तर बेलफळागत त्यांच्या डुईवरच्या केसा एवढ्या मुंड्यांचा सडा पडेल करे पटारावर. तुम्ही निवांत असा. नेताजींनी ताठ मानेने जिजाबाईंना धीर दिला. इतक्यात मोरोपंत महालात आले. त्यांनी राजांना आणि जिजाबाईंना मुजरा करून जबान खोलली. स्वामी, रजपुताकडून आलेली हेजीब असामी उग्रसेन कछवाह बाळराजांना नजराणा पेश करण्याची इजाजत मागत आहे. राजे ते ऐकून क्षणभर विचारात पडले. वास्तविक नजराणा मिर्झा राजांच्या तळावर पेश व्हायचा. तो आधीच कसा काय पेश होतो आहे? की बाळराजांना आपल्याबद्दल जवळीक व धीर वाटावा यासाठी मिर्झा राजाने टाकलेली ही एक चाल आहे? त्यांना नीट अंदाज बांधता येईना. सावधपणा म्हणून त्यांनी मोरोपंतांना आज्ञा केली. पंत, नजराणा पेशवे म्हणून तुम्हीच बाळराजांच्यासाठी स्वीकारा. त्या नजराण्याला साजेल असा फेर नजराणा आमच्या वतीनं तुम्ही त्याला बहाल करा. आज्ञा स्वामी, म्हणत मोरोपंत महालाबाहेर निघून गेले. राजगडावर आलेल्या उग्रसेन कछवाहचा एक बेत साफ फसला होता. आपल्याला राणाजीने नेमून दिलेली कामगिरी तो हुन्नर चालवून पार पाडू बघत होता. त्याला संभाजीराजांना बघायचे होते. शिवाजीराजे कुणाच्याही कुंवरला राजवेश घालून आपला कुंवर म्हणून तुझ्याबरोबर पाठवून देतील तरी सावध. ही मिर्झा राजाने दिलेली सूचना तो विसरला नव्हता. पण गडावर आल्यापासून अद्याप त्याला एकदाही संभाजीराजांना बघायला मिळाले नव्हते. तो काळजीत होता. राणीवशातील सगळ्या मासाहेबांची दर्शने संभाजीराजांनी घेतली. धाराऊने जोडलेला न्याहारीचा थाळा रिवाज म्हणून शिवला.
शंभूराजांच्या गड उताराची पालखी पद्मावती माचीवर सिद्ध ठेवण्यात आली होती. त्या पालखीभोवती नेताजींनी निवडलेले तगडे हत्यारबंद धारकरी कडे धरून उभे होते. त्या धारकऱ्यात एका बाजूला उग्रसेन कछवाह आपल्या राजपुती हशमांसह उभा होता. केशरी साफे आणि पिळलेल्या दाढ्या यांमुळे ते सारे वेगळे व उठून दिसत होते. राजे, नेताजी, मोरोपंत, गंगाधरपंत, आनंदराव, येसाजी, प्रतापराव अशा खास मंडळींसह शंभूराजांनी बालेकिल्ला सोडला. सारे बालेकिल्ल्यावरून पद्मावतीवर निघणाऱ्या भुयाराच्या तोंडाशी आले. नेताजींनी इशारत करताच भुयारावरची धोंड पहारेकऱ्यांनी हटवली. नेताजी पुढे होत भुयारात उतरले. त्यांनी हातजोड देऊन संभाजीराजांना आत घेतले. पाठोपाठ राजे आणि सारी मंडळी भुयारात उतरली. आत येताच पुढे असलेले नेताजी मागे झाले. राजांच्या बरोबरीने संभाजीराजे भुयाराच्या उतरत्या पायऱ्या चालू लागले. निरोपासाठी आलेली मंडळी मागून चालू लागली. भुयाराची वळणे मागे पडत होती. काही पायऱ्या मागे पडल्या आणि कसल्या तरी विचाराने चालते राजे एकदम थांबले. त्यांना शंभूराजांनी याच भुयार मार्गातून चालताना केव्हा तरी विचारले होते, महाराज साहेब, हे भुयार संपणार तरी केव्हा? आज ती आठवण एका वेगळ्याच अर्थाने राजांना जाणवत होती. त्यांना संभाजीराजांना म्हणावेसे वाटत होते, आत्ता कुठं तुम्ही भुयारात पहिल्यानं उतरता आहात. अजून खूप चाल घ्यायची आहे. आई अंबेनं त्यासाठी तुम्हास उदंड हिंमत द्यावी. पण राजे काही बोलले नाहीत. आपला हात त्यांनी संभाजीराजांच्या खांद्यावर चढविला आणि ते चालू लागले. पाठीमागून चालणारी मंडळी क्षणभर घोटाळ्यात पडली. त्यांना राजे असे अंमळ थांबले का ते कळले नाही. कधीच कळणार नव्हते. सारी मंडळी पद्मावती माचीवर आली. नेताजींनी आपल्या धारकऱ्यांवर आपली चलाख नजर एकदा फिरवून घेतली. राजे आणि संभाजीराजे पालखीच्या रोखाने चालले. सगळी माची माणसांनी दाटून गेली होती. आम्हास न्याल काय धावणीला तुमच्या संगती महाराज साहेब? ही संभाजीराजांनी त्यांना अनेक वेळा घातलेली मागणी आठवली. आज तो योग येत होता. केवढ्या वेगळ्या अर्थाने. शंभूराजांना आपल्या हयातीची पहिली धावणी एकट्यानेच घ्यावी लागत होती. राजांच्या काळजाचा सफेद घोडा थरकून उठला. कुठल्या तरी अज्ञात हाताने त्याच्या पाठीवर थाप भरली होती. रजपुताच्या गोटात बाळराजांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही अशी जिजाऊंची समजूत घालणाऱ्या राजांचा हात झटकन गळ्यातील 64 कवड्यांच्या माळेकडे गेला. आपल्या कंठातील माळ त्यांनी डोकीवरचा टोप चुकवीत हलकेच उतरली. तिचे 2 पेड करून त्यांनी ती संभाजीराजांच्या गळ्यात चढविली. सांभाळून असा, घोगऱ्या आवाजात बोलून त्यांनी आपल्या फर्जंदाच्या पाठीवरून हात फिरविला. भोवतीच्या गर्दीतून उग्रसेन कछवाह हे सारे बघत होता. शंभूराजांच्याकडे तो संशयी नजरेने बघत होता. राजांनी त्यांच्या गळ्यात कवड्यांची माळ चढविताच त्याने शेजारी उभ्या असलेल्या एका मावळ्याला विचारले, वो क्या है? राजा साहब ने कुंवर के गले में क्या चढाया? मावळा त्याच्याकडे चमत्कारिक नजरेने बघत म्हणाला, एवढं भी मालूम नाही व्हय? वो माळ है आई भवानी की. आपल्या कानांना हात लावून नमाजाचा भाव उभा करीत त्याला समजावून देण्यासाठी तो मावळा म्हणाला, तुमच्या खुदासारखी बघो किसी के भी गळ्यात वो माळ नाही. मावळ्याने विचारणारा म्लेंछ आहे हे जाणून आपल्या अजब भाषेत सांगितलेले उग्रसेनला बहुधा कळले असावे. ही माळ देवीची आहे
आणि ती इतर कुणाच्याच गळ्यात नाही ह्याची खातर जमा होताच त्याचा तरतरीत रजपूत चेहरा उजळून गेला. पुढे होऊन त्याने पालखीत चढणाऱ्या संभाजीराजांना जय एकलिंगजी म्हणत कुर्निसात केला. संभाजीराजे पालखीत चढले. भोयांनी थोपे देऊन पट सरसे करीत पालखी वर उचलली. डावे उजवे झोले खात पालखी माची सोडून पाली दरवाजाकडे जाऊ लागली. राजाने धरावा तसाच पालखीचा झुपकेदार राजगोंडा संभाजीराजांनी आपल्या मुठीत धरला होता. हातात नागवे हत्यार धरून नेताजी आपल्या एका हाताने पालखीची डंबरी धरून पालखीबरोबर दुडक्या चालीने चालू लागले. जखडल्या पायाने राजे दूर जाणाऱ्या पालखीच्या लाल ठिपक्याकडे बघत होते. त्यांच्या मनात विचारांची अनेक हत्यारे एकमेकांवर आदळत होती. बरड असली तरी पुण्याची स्वतंत्र जहागिरी देऊन आमच्या महाराज साहेबांनी बंगळूरहून आम्हास इकडं धाडलं आणि आम्ही मात्र तुम्हास गनिमाची मनसब स्वीकारण्यासाठी तिकडं धाडतो आहोत. उपजलात आणि धारा उच्यावरच्या दुधावर अंग धरण्याची पाळी तुमच्यावर आली. आज राजकारणात उतरता आहात आणि औरंगशाच्या उसन्या मनसबीचा स्वीकार तुम्हाला करावा लागतो आहे. ज्या तुमच्यासाठी आम्ही आमचा जीव गहाण टाकावा तेच तुम्ही आमच्यासाठी या दौलतीसाठी जामीन म्हणून जाता आहात. खरंच शंभूराजे, आप्तगणांकडून तुम्ही किती नाडले जाणार. सई यांना आमच्या हवाली करताना तुम्ही म्हणालात की हे एकले जीव. आमच्या त्यावेळी हे ध्यानी आलं नाही की राजा एकला कधीच नसतो. गड उतरंड उतरणारा पालखीचा लाल ठिपका बघताना प्रतापगडावर भवानीचा पोत नाचविणारे संभाजीराजे राजांना आठवले. गोंधळ्याने जगदंबेचा महिमा गाताना उभे केलेले शब्द त्यांच्या कानात घुमत फिरू लागले. उदरपर्डी देऊन हाती ब्रह्मांडी फिरवी, 184 घरची भिक्षा मागविली बरवी. ज्या ज्या घरी मी भिक्षा केली ते ते घर रुचले. आदिशक्तीचे कौतुक मोठे भुत्या मज केले. राजे स्वतःशीच पुटपुटले. शंभूराजे, आपण आईचे भुते आहोत. ती देईल तो जन्माचा पोत आपल्या हाती आहे. तिची इच्छा थोर आहे. राजे माचीवरून माघारी वळले. सह्याद्रीच्या सिंहाचा छावा आपली गुहा सोडून पठारावर उतरत होता. पहिली राजकीय धावणी करण्यासाठी. भाग 26 समाप्त.